मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सोलापुरात प्रचार सभा. मंत्री जयकुमार गोरेंनी घेतला सभास्थळाचा आढावा. सभेमध्ये सोलापूरच्या विकासाचा आराखडा मांडला जाणार, गोरेंची माहिती. तर पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत देखील आज मुख्यमंत्र्यांची सभा. ठाकरे बंधूंच्या कालच्या सभेनंतर नाशिकमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा. काल ठाकरेंनी केलेल्या टीकेला आज एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष. तर शिंदेंचा आज कोल्हापुरात देखील रोड शो. पुणे महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीनं कंबर कसली. राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यामध्ये रोड शो. रोड शोला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. मुंबईतील शिवाजी पार्कात उद्या ठाकरे बंधूंची जाहीर सभा. ठाकरे बंधूंच्या सभेला शिवशक्ती असं नाव. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. तर 12 जानेवारीला शिवतीर्थावर भाजप शिवसेनेची सभा होणार. नाशिकमध्ये काल पार पडली ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा. अमित ठाकरेंनी प्रचारादरम्यान ऐकलं राज ठाकरेंचं भाषण. तमिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाईंचं वक्तव्य. त्यांच्या वक्तव्याच्या सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. अण्णामलाईंवरती मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे. मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची मागणी. भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला, राऊतांचा भाजपवरती निशाणा. नागपूर महापालिकेसाठी आज भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर दयाशंकर तिवारींच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं जाणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर महापालिकेच्या प्रचारासाठी मैदानात. आज गडकरी 3 सभा घेणार. सभेच्या माध्यमामधून भाजपनं नागपुरात केलेली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा गडकरींचा प्रयत्न. 13 जानेवारीला मुख्यमंत्र्यांचा नागपुरात प्रचार दौरा. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचा बाईक शो. मध्य नागपूर विधानसभेमध्ये भाजप शक्ती प्रदर्शन करणार. नागपूर विमानतळावरती सलील देशमुखांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. सलील देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र. या भेटीमुळे चर्चांना उधाण. अमरावतीत कोणी गुंडगिरी करत असेल तर खपवून घेणार नाही. शहरामध्ये जाती सलोखा राखला पाहिजे. प्रचारसभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित. तर भाजपचा जाहीरनामा हास्यास्पद असल्याची काँग्रेस प्रवक्ते मिलिंद चिमोटेंची टीका. इतके वर्ष काही न करणारे विकासाचं स्वप्न दाखवत असल्याचंही चिमोटेंचं वक्तव्य. नांदेड महापालिकेसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती अशोक चव्हाणांची टीका. 2017 सालचं आपलंच मनोगत कॉपी पेस्ट केल्याची अशोक चव्हाणांची टीका. तर काँग्रेसकडे स्वतःचं मनोगत देखील नसल्याचं वक्तव्य. एक वेळेस संधी द्या, एका वर्षामध्ये प्रभागाचा विकास न केल्यास राजीनामा देईल. नांदेड महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार नीता जैन यांची शासकीय बॉन्डवरती वचनपूर्तीची ग्वाही. एमआयएम भाजपसाठीच काम करतं याचं उदाहरण अकोटमध्ये दिसलं. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींची एमआयएमवरती जोरदार टीका. अकोल्यातील प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो असं सांगणारे एकनाथ शिंदे आता एमआयएम सोबत बसले. परळीतील युतीवरून ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार सौदागर शबुद्दीन यांनी उमेदवारी अर्जामध्ये शहराचं नाव औरंगाबाद लिहिलं. मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावेंनी घेतला आक्षेप. तर अर्ज बाद का नाही झाला असा सवाल विचारला. आमच्यासाठी शहराचं नाव काल औरंगाबाद होतं, आजही आणि भविष्यात देखील राहील. शिवसेना भाजपच्या टीकेवरती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही. कोल्हापुरात आम आदमी पार्टी आणि राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांकडून मतदारांना स्टॅम्पवरती शपथपत्र. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला तर आम्ही गणेश नाईक यांचा टांगापलटी करू. मंत्री शंभूराज देसाईंचं भाजपला आव्हान. आपल्याला हलक्यात घेऊ नका असा गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिला होता. सांगली महापालिका निवडणूक प्रचारामध्ये चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये जुंपली. जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचं कधीही न जुळलं.
ते या निवडणुकीमध्ये एकत्र. चंद्रकांत पाटील यांची टीका. तर रोज माणूस बदलणाऱ्या पक्षानं आम्ही काय करावं हे शिकवू नये, विशाल पाटलांचं प्रत्युत्तर. महायुतीतील 3 पक्षांमध्ये सुडाचं राजकारण. सत्तेतल्या एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारावरती तडीपारीची नोटीस. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा आरोप. सांगलीत विश्वजित कदमांचा आमराईत जात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद. आमराईसह शहरातील विविध समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतली धर्मराज काडदींची भेट. शहरामध्ये लिंगायत समाजाची मोठी वोट बँक असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला विशेष महत्त्व. तर निवडणुकी तुमच्या सोबत असल्याचा काडदींचा गोरेंना शब्द. मतदान करा आणि सोसायटी मेंटेनन्समध्ये 1000ची सूट मिळवा. पिंपरी चिंचवडमधील लिगसी फॉर्च्यून सोसायटी आणि रावेत किवळे मामुर्डे सोसायटीचा निर्णय. लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं निर्णय घेतल्याची रहिवाशांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा प्रयत्न. वासुदेवांमार्फत संस्कृती जपत मतदानाबाबत जनजागृती करण्यात येते. मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवळकरांविरोधामध्ये सायंच्या जोगळेकर वाडेतील स्थानिकांकडून बॅनरबाजी. गेल्या 12 वर्षांपासून पाण्याची समस्या सोडवली नसल्याची नागरिकांची तक्रार. अनेक वर्षांपासून सत्तेत मात्र कळंबोलीतील पिण्याच्या पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न कायम. पनवेल महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी पाडा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं आवाहन. राज्यात आचारसंहिता भंगाच्या 186 तक्रारी. तर निवडणुकीशी संबंधित 38 गुन्ह्यांची नोंद. 8 कोटी देखील जप्त करण्यात आले. गृह विभागानं निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.